पूजा सावंत. वेलकम टू माय न्यू व्लॉग. आम्ही पोचलोय अक्कलकोटला रात्री आणि आता आम्ही पहाटेचे 5:30 वाजलेत. आम्ही आता मंदिरात जातोय दर्शन घेण्यासाठी. काय कर थोडी साखर घ्यायची. हा अच्छा ओके. ते तुला आंबाडा सोडू का असं चांगलं नाही वाटत. हे गोव्यासारखं असं चांगलं नाही वाटत ना. हाय, आम्ही निघालो आता गांगणापूरला. साडी चेंज केली कारण ती साडी खूपच जड होती आणि मी ती अक्कलकोटसाठी आणली होती. आता आम्ही नाश्ता करायला थांबलोय. प्रथमेशने मस्त 1 तासाची झोप काढली आहे. नाश्ता करतो. नाश्ता सो आता आम्ही गांगणापूरवरून निघालो. झाला अर्धा तास. मला गांगणापूरला मस्त दर्शन मिळालं. आम्ही VIP दर्शन घेतलं. 200 रुपये पर हेड तिकडे पास होता. पण एवढं क्विक असं दर्शन झालं कारण प्रचंड वीकेंड असल्यामुळे प्रचंड गर्दी होती. त्यामुळे जर आम्ही लाईनमध्ये राहिलो असतो तर आमचे 2-3 तास होय ना कसेच गेले असते. सो आम्ही VIP दर्शन घेतलं. एकदम 5 मिनिटात पटकन झालं. आणि आता आम्ही निघालो आहे तुळजापूरला जायला. सो आम्ही ऑन द वे टू तुळजापूर आहोत. अजून आम्ही जेवलो नाही आहोत. आणि मी अजून साडीतच आहे ॲज युजल. अरे मॅडम मी असंच सांगितलेलं. म्हणजे एवढा त्रास मला होतोय ना हे बघून मी सांगू शकत नाही की असेल. पण राहू देत. बाकी इथे खूप ऊन आहे. खूप म्हणजे प्रचंड लेवलचं ऊन आहे. म्हणजे डेंजर ऊन आहे. होई ना. आपल्याकडे एवढं नसतं ऊन. आपल्याकडे म्हणजे कोकणात एवढं ऊन नाही असं मला पहिलं वाटायचं की कोकणात ऊन आहे खूप. पण मला आता असं वाटतं की नाही आहे आमच्या इथे एवढं ऊन. इथे खूप ऊन आणि रखरखतं ऊन लागतं, टोचतं अंगाला. असं ऊन आहे. तर तू फक्त बघच. In 200 meters, turn right to stay on National Highway 150. तुला असं वाटतं का तू मला अंडर एस्टिमेट करतोयस का? मी काय केलंच नाही तर. ह्याचं कसं आहे माहितीये का? ह्याचे ना एवढे भापारे चालू असतात ना. पण कॅमेरा चालू झाला की एवढं स्वतःला स्टडगिरी करून दाखवतो की एकदम म्हणजे शांत. मला इंटरेस्टच नाही. Turn right to stay on National Highway 150. अरे बाबा मी CNG शोधतोय थांब जरा. आम्ही CNG शोधतोय. आम्ही CNG ची गाडी घेऊन आलो पण आम्ही 3 वेळा पेट्रोलच भरलंय. एकदा CNG आमचं खास देवदर्शन करण्याचं हे झालं होतं की CNG ची गाडी घरी आहे तर आपण फिरून घेऊया. पण आम्ही कालपासून 3 वेळा एकदा CNG Continue on भरलाय. National Highway 150 for 10 kilometers. 3 वेळा आम्ही पेट्रोलच भरलंय. आता ऍटलिस्ट आम्हाला CNG थोडं मिळत आहेत. आणि मी छान अशी साडी नेसलेली आहे कॉटनची, जी माझ्या आईची आहे, जी मी ठापेगिरी करते. तिच्या सगळ्या साड्या बनवून पण देते अशी मला. आणि मतलब माझ्या आईचे सगळे ब्लाउजेस आधी होतात. खूप मी अजून ह्यापेक्षा जाड कधी होऊ नये सो दॅट मला सगळं मिळेल असं आहे ना.
बरं वाटतं. आम्ही अजून तुळजापूरला पोहोचलो नाही आहोत. त्यामध्ये सिद्धेश्वर देवस्थानला थांबलो होतो सोलापूरमध्ये. तर आम्ही शॉपिंग करायची होती कारण एकच जीन्स घेऊन आलेला 3 दिवसासाठी हा. त्यामुळे त्याने 3 आणि जीन्सच्या नावाखाली 2 ट्राउझर पूजा या 2 ट्राउझर वाचायला की तुला जीन्स पाहिजे होती पण तू ट्राउझर कशाला घेतोय. आणि आता आम्ही निघालोय. बरं ह्याचा एक मित्र आहे जो तुळजापूरमध्ये VIP-चं दर्शन करवून देणार होता 6 वाजायच्या अगोदर, कारण 6 नंतर तिथे बंद होतं होम म्हणजे पूजा असते. मग 9 वाजता परत दर्शनाचं ओपन होतं. आणि आज रविवार असल्यामुळे खूप गर्दी आहे आणि बिचारा तो तिथे थांबलाय आणि आम्ही इथे पॅन्टॅलन्समध्ये होतो ह्याची शॉपिंग करत. आता CNG मिळालंय, CNG भरत. आता काय कसं काय होणार आहे मला कळत नाही. आम्ही कसे पोहोचणार होते तुळजापूरला आणि त्याच्यानंतर आम्ही पंढरपूरला कसे जाणार. त्यामुळे तुला काय बोलायचं आहे नाही बोल ना तू. हा हो करूच शकतोस युपी तू अगदी आहे. असं दाखवू नको की मोमू काय तू मोनो काय रे. आणि खरंच आयुष्यात मला असं शांत नवरा मिळाला असतात तर वाव. पण नाही, द रियालिटी इज डिफरंट. भरून भरून डोल भरून भरून पैसे संपले. काय काय बरं आहे. याला मी कसं कॅप्चर करू, कुठून कुठून अँगल लावते की बाबा बोल रे बाबा बोल, मुख्या बोल काहीतरी. Prezzo. प्रथमेश त्याच्यात बघू काय करू? इकडनं काढू फोटो. सो आजचा व्हिडिओ मी एंड करायला विसरले होते त्यामुळे. आणि मला एक गोष्ट पण शेअर करायची होती तुमच्यासोबत. आम्ही जेव्हा गांगणापूरवरून तुळजापूरला जायला निघालो तेव्हा प्रथमेशचा एक फ्रेंड आहे तुळजापूरचा, म्हणजे तुळजापूरपासून काही डिस्टन्सवर लाईक 22 किलोमीटर्सवर त्याचं घर आहे. विशाल त्याचं नाव आहे. प्रथमेश त्याला कॉन्टॅक्ट केला होता. आम्ही जवळपास 5:15ला आम्ही सोलापूरमध्ये होतो. सिद्धेश्वर मठात दर्शन घेतलं होतं आणि त्याने असं सांगितलं होतं की 6ला VIP पासेस बंद होणार आहेत. कारण नंतर 9 वाजेपर्यंत पूजा वगैरे असते आतमध्ये आणि 9ला चालू होणार परत दर्शन. जे की त्याने आम्हाला 5 वाजल्यापासून फोन करून सांगितलं. बट आम्ही पॅन्टालून्समध्ये प्रथमेश शॉपिंग करायला गेलो हे ते त्या सगळ्यात जेव्हा त्याने आम्हाला फोन केला 5:35-40ला तेव्हा 1 तासाच्या अंतरावर होतो आम्ही. सो कसंच 6ला पोहोचणं शक्य नव्हतं. आम्ही 6:30ला पोहोचलो म्हणजे पार्किंग केली. म्हणजे अजून आम्हाला 15-20 मिनिटं आत जायला लागणारच होती. आम्हाला विशाल भेटला आणि काय माहिती VIP दर्शन बंद होत होतं. बट अनायसे त्याच्या ओळखीने आम्ही डायरेक्ट गाभाऱ्यामध्ये गेलो. त्यांनी आम्हाला साडी चोळीची ओटी हातात दिली. मी म्हणजे रांग अशी मागे आणि मी तिथे गाभाऱ्यात देवीची ओटी भरली. त्यांनी माझ्या पदरात नारळ, फळं, कुंकू दिलं. त्याच्यानंतर गाऱ्हाणं केलं आणि म्हणजे असं एवढा सररिअल फीलिंग होती ही म्हणजे मी एक्सप्रेस करू शकत नाही. माझे असे डोळे भरले होते कारण की अनएक्सपेक्टेड होतं. आम्ही नॉर्मल हा चल दर्शन करूया, ओटी वगैरे देऊया असं. बट प्रॉपर त्यांनी भरून घेतली माझ्याकडून ती ओटी आणि त्यामुळे साडीची ओटी. त्यामुळे मला खूप भारी वाटलं. म्हणजे जबरदस्त एक्सपिरियन्स होता आणि त्यासाठी विशाल थँक यू सो मच की तू एवढा खटाटोप केलास आमच्यासाठी. आणि आमचं तुळजापूरचं दर्शन खूपच सॉलिड झालं. कारण सगळे नंतर आम्हाला म्हणायला लागले की तुळजापूरला 2 ते 3 तास रांगेत राहिल्याशिवाय दर्शन नाहीच होत. आणि त्यात तो रविवार होता. म्हणजे नॉर्मली जत्रा असतात गावात तशी गर्दी होती आम्ही जेव्हा गेलो तिथे. आणि आम्ही दर्शन घेतलं. आम्ही बाहेर आलो आणि बंद झालं. दर्शनाची लाईन बंद झाली.
डिरेक्ट 9:30-9ला चालू झाले. त्यामुळे हा भन्नाट एक्सपिरियन्स होता. म्हणजे मला खूप भारी वाटलं. खूप जबरदस्त वाटलं देवीचं दर्शन. बरं ते आम्हाला असं सांगत होते की देवीला बघून घ्या. आम्ही असं 5 मिनिटं बघतोय. झालं बघून, अजून बघून घ्यायचं. म्हणजे ती देवी अशी डोळ्यात साठवत होतो मी आणि प्रथमेश आणि खूप जबरदस्त एक्सपिरियन्स होता. त्यामुळे थँक सो मच विशाल. आणि असाच आमचा हा आजचा व्हिडिओ संपवते आणि उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटूया. बाय.